नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण 2026च्या CTET परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे PYQ प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 चे PYQ प्रश्न असणार आहे, म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार। आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायचं आहे। तर आजचा पहिला प्रश्न आहे, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांना सुदामा नको भीम हवेत। तर सुदामा नको भीम या अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगायचा आहे। तर पर्याय दिलेले आहेत, विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, समूहवाचक नाम। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम। तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत। तर या वाक्यातील सुदामा आणि भीम हे विशेष नाम आहेत। हे काय आहे? विशेष नाम आहेत, पण या वाक्यामध्ये ते सामान्य नाम म्हणून वापरण्यात आले आहेत। म्हणून विशेष नामाचे अनेक वचन केल्यास त्याचे रूपांतर सामान्य नामामध्ये होते। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सामान्य नाम। पुढचा प्रश्न आहे, गणूला सातारी पेढे खूप आवडतात। या वाक्यातील सातारी पेढे शब्दाचा प्रकार सांगा। सातारी पेढे शब्दाचा प्रकार सांगा। पर्याय नाम, विशेषण, क्रियाविशेषण, विशेषण आणि शब्दयोगी अव्यय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विशेषण। तर सातारी हे काय आहे? विशेषण आहे। तर का विशेषण आहे? तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो तो काय असतो? विशेषण असतो। दिलेल्या वाक्यामध्ये पेढे या नामाबद्दल सातारी हा शब्द अधिक माहिती सांगत आहे, म्हणून हे नामसाधित विशेषण आहे। पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली। शिक्षकांनी या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा। तर पर्याय शिक्षक, शिक्षका, शिक्षक, शिक्षकांनी आणि शिक्षका। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षका। तर शिक्षकांनी या शब्दाचं सामान्य रूप काय होणार आहे? शिक्षका। तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण, सामान्य रूप कशाला म्हणायचं? तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्यांच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप म्हणतात। तर दिलेल्या वाक्यातील शिक्षक मूळ शब्द आहे, शिक्षकांनी हा शब्द विभक्तीचे रूप आहे आणि शिक्षका हे काय आहे? सामान्य रूप आहे। अनेक वचनाच्या सामान्य रूपातील शेवटच्या शब्दांवर अनुस्वार येतो। प्रश्न आहे, ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना किंवा अक्षरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात? पर्याय व्यंजने, स्वर, स्वरालाप आणि मात्रा। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 मात्रा। तर मात्रा कशाला म्हणतात? तर उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवले जाते, त्यांना काय म्हणतात? मात्रा म्हणतात। ऱ्हस्व उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात आणि दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांची उच्चार करण्यास 2 मात्रा लागतात। पुढचा प्रश्न आहे, 200 रुपयांना ही छत्री आहे। या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। तर रुपयांना या शब्दाला कोणती विभक्ती लागलेली आहे? तर या शब्दाला चतुर्थी विभक्ती लागलेली आहे, कारण चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? स, ला, ना, ते, म्हणून ही काय आहे? चतुर्थी विभक्ती आहे। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सर्वजण इथेच थांबा। तुम्ही अधोरेखित शब्दाची जात सांगा। तर तुम्ही या शब्दाची जात सांगायची आहे। पर्याय नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। तर तुम्ही या शब्दाची जात काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 सर्वनाम आहे। तुम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे। दिलेल्या वाक्यातील तुम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे। सर्वनाम नामांचा पुनर्विचार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्द आहे। इथं विकारी शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात। म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो तो काय असतो? सर्वनाम असतो। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा। कर्मकांडांची मानसिक गुलामगिरी घातक असते। तर या वाक्यामध्ये भाववाचक नाम कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मधलं गुलामगिरी हे काय आहे? भाववाचक नाम आहे। तर भाववाचक नाम कशाला म्हणतात? वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्यांचा भाव, धर्म, गुण दाखवणारे जे शब्द असतात त्यांना काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात। तर प्रश्नातील वाक्यातील गुलामगिरी हे काय आहे? भाववाचक नाम आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गुलामगिरी। पुढचा प्रश्न आहे, पुढे, पूर्वी, आधी, नंतर ही कोणती प्रकारची अव्यय आहेत? तर पर्याय तुलनावाचक, करणवाचक, कालवाचक आणि संग्रहवाचक। तर पूर्वी, पुढे हे जे
अव्यय आहेत हे काय आहेत? कालवाचक अव्यय आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. तर प्रश्नात दिलेले पूर्वी, पुढे, आधी, नंतर ही कालवाचक अव्यय आहेत. आणि तुलनावाचक अव्यय कोणती आहेत? तर सारखा, पेक्षा, सम इत्यादी तुलनावाचक आहे. तर संग्रहवाचक कोणती आहेत? तर संग्रहवाचक आणि, व, पण किंवा इत्यादी हे काय आहेत? संग्रहवाचक आहेत. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पोलीस भरती, वनरक्षक भरती या भरतीला आलेला प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? तर पर्याय 48, 14, 34 आणि 12. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 14. तर मराठी भाषेमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत. तर त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते त्यांना काय म्हणतात? महाप्राण म्हणतात. ह मिळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. गोल्या घुबड या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात? पर्याय विष्णूशास्त्री चिपळूणकर, दिनकर दत्तात्रेय भोसले, चंद्रशेखर शिवराम गोरे आणि सौदागर नागनाथ गोरे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर दिनकर दत्तात्रेय भोसले यांना काय म्हणतात? तर चारुदत्ता सागर हे टोपण नाव आहे. चंद्रशेखर शिवराम गोरे यांचं चंद्रशेखर किंवा चंद्रिका हे टोपण नाव आहे. आणि सौदागर नागनाथ गोरे यांचं काय आहे? छोटा गंधर्व. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऐच्छिक, तर काठिण्य पातळी, अपरिहार्य, अनावश्यक, इच्छेप्रमाणे. तर ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अपरिहार्य. त्यानंतर इच्छेप्रमाणे, इच्छेविरुद्ध, अनावश्यक, आवश्यक या प्रकारे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. आता प्रश्न त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, नकारार्थी वाक्य. हे काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात? जेव्हा विधानात नकार दर्शवलेला असतो किंवा नकारदर्शक शब्द वापरलेले असतात तेव्हा ते नकारार्थी वाक्य असतं. तर उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास काय म्हणतात? उद्गारार्थी वाक्य म्हणतात. आणि प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य काय असतं? प्रश्नार्थी वाक्य असतं. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. पोटात कावळे ओरडणे, पोट दुखणे, पोटाला तीळ पडणे, भुकेने व्याकुळ होणे, पोटाशी धरणे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भुकेने व्याकुळ होणे, पर्याय क्रमांक 3. पोटात कावळे ओरडणे म्हणजेच भुकेने व्याकुळ होणे आणि पोटाशी धरणे मायेने जवळ करणे. पोटाला पीळ पडणे म्हणजे काय आहे? खायला न मिळणे. चा प्रश्न आहे माशाप्रमाणे डोळे असणारी स्त्री या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. पर्याय हरिणाक्षी, मृगाक्षी, मीनाक्षी आणि कमलाक्षी. तर या प्रश्नाचं योग्य असणार आहे पर्याय क्रमांक 3, मीनाक्षी. तर मीनाक्षी म्हणजेच काय आहे? माशाप्रमाणे डोळे असणारी स्त्री. आणि मृगाक्षी म्हणजे काय? हरिण किंवा मृग यांसारखे डोळे असणारी स्त्री. आणि कमलाक्षी म्हणजे कमलासारखे डोळे असणारी स्त्री. पुढचा प्रश्न आहे हरी बालकाला हसवतो ह्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय प्रयोजक क्रियापद, सहाय्यक क्रियापद, शक्य क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक प्रयोजक. प्रयोजक क्रियापद कशाला म्हणायचं? जेव्हा कर्ता वाक्यातील क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असतं. उदाहरणार्थ आई मुलाला खेळवते. शक्य क्रियापद कशाला म्हणायचं? क्रिया करण्याची शक्यता कर्त्याला असते हे जे साधित धातू दर्शवितात त्यांना शक्य क्रियापद म्हणतात. संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? सहाय्यक क्रियापद आणि धातू साधिते यांना एकत्रितपणे संयुक्त क्रियापद म्हणतात. आणि सहाय्यक क्रियापद तर क्रियावाचक शब्द जो क्रिया पूर्ण करण्यास सहाय्य करतो त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात. पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायापैकी योग्य समूह दर्शक शब्द ओळखा. शत्रूला सामील झालेला, तर शत्रूला सामील झालेला कोण असतो? तो घरभेदी असतो. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. तर घरभेदी म्हणजेच काय? शत्रूला सामील झालेला. अजात शत्रू म्हणजे काय? ज्याला कोणी शत्रू नाही तो काय असतो? अजात शत्रू असतो. गुप्तहेर, तर गुप्तहेर कोण असतो? शत्रूकडील माहिती काढणारा जो असतो तो कोण असतो? गुप्तहेर असतो. पुढचा प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते, वाऱ्याहून अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. वाऱ्याहून या शब्दाची विभक्ती ही पंचमी आहे कारण नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
दिलेल्या वाक्यातील वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचे ऊनहून हे काय लागलेले आहेत, प्रत्यय लागलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? तर पर्याय आहे इंग्रजी, संस्कृत, कानडी, हिंदी, संस्कृत प्राकृत आणि संस्कृत आणि मराठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, संस्कृत आणि प्राकृत. तर मराठी भाषेचा उगम हा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे असे मानले जाते. प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, मराठी ही आपली भाषा आहे. आपण जी लिपी वापरतो तिचे नाव काय आहे? देवनागरी लिपी. देवनागरी लिपी या लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. देवनागरी लिपीला काय म्हणतात? संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, संथाली, सिंधी या भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. अशा पद्धतीने आज आपण मराठीचे PYQ हे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. तर या स्पष्टीकरणाचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. म्हणून व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.